नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर आरक्षणाच्या माध्यमातून जो अन्याय सुरू आहे, या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची गरज असून राज्य शासनाकडून मराठा समाजाचे लाड पुरवले जात आहेत, तर ओबीसी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. म्हणून ओबीसी समाजाच्या अस्तित्वासाठी ओबीसी एल्गार महामेळावा 11 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून भविष्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असा सूर वडर कॉलनीतील बैठकीत उमटलाय. यावेळी माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर, राहुल वडर, मोहन गुंजी, सतीश कलगुटगी, राज कलगुटगी, संतोष कलगुटगी, राहुल धोत्रे, रवी कलगुटगी आदींसह इतर अनेक वडर बांधव उपस्थित होते. ओबीसी एल्गार महामेळाव्याच्या नियोजन समिती समन्वयक तथा माजी महापौर संगीता खोत, समन्वयक तथा माजी नगरसेवक विष्णू माने, माजी नगरसेविका सविता मदने आदींनी या बैठकीचं नेतृत्व केलं. पाहूया. मेळावा तरुण भारत या ठिकाणी 2 वाजता घेतला आहे. या मेळाव्याला ते आपल्या राज्याचे मंत्री ज्येष्ठ छगन भुजबळ साहेब, त्याचबरोबर वडेट्टीवार साहेब, काँग्रेसचे नेते, मुस्लिम समाज नेते शब्बीर अन्सारी, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, गोपीचंद पडळकर, अण्णासाहेब डांगे, महादेव जानकर आणि ज्यांच्यामुळं आपला ही लढाईला सुरुवात झाली ते लक्ष्मण हाके सर, नवनाथ वाघमारे आणि ससाने साहेब यांचं आदर सत्कार करणे आणि त्यांना आपण सगळ्यांनी मिळून ताकद देणे. कारण ओबीसी आणि 12 बलुतेदारांचा लढा या जरांगेच्या विरोधात सुरुवात जी केली, आपला ओबीसी मेळावा घेण्यात येणार आहे. त्या संदर्भात सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र यावे. आपल्यावर जो अन्याय होत आहे त्याच्यावर लढण्यासाठी आपण एकत्र होऊन लढायचं आहे. त्यासाठी तरुण भारत स्टेडियम येथे दुपारी 2 वाजता महामेळावा घेतला आहे. त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी आपण इथे जमलो आहे. आज या ठिकाणी येत्या 11 तारखेला ओबीसीचा जो महा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, या मेळाव्यासाठी आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक विष्णू माने साहेब, आपल्या प्रभागाच्या नगरसेविका वर्षाताई निंबाळकर, नगरसेविका संगीताताई खोत आणि उपस्थित सर्व बंधू. ओबीसी समाजावर खऱ्या अर्थानं हा अन्याय होत आहे आणि या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आपलं संघटन गरजेचं आहे. आज मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी समाजामध्ये घेतलं जात आहे, म्हणजे आपल्या कॉम्पिटिशनला ती लोक आलेली आहेत. उद्या आपल्या महापालिका असू देत, नगरपंचायत असू देत, जिल्हा परिषद असू देत, ह्या जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा ओबीसीचा जर कॅन्डिडेट असेल तर आपण ओबीसी मध्ये असलो तर ओपन मधला माणूस त्या ठिकाणी उतरेल. आणि प्रस्थापित जर आत्ताचे बघितले तर खऱ्या अर्थानं मराठा लॉबी फार मोठ्या प्रमाणात आहे. मग तो आपल्यावर होणार अन्याय. ते मराठा लोकांना तिकीट देणार, मराठाच लोक महापालिकेत जाणार, मराठाच लोक जिल्हा परिषद मध्ये जाणार, मराठाच लोक नगरपंचायत मध्ये जाणार. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर होणार काय? ओबीसी नावाचा माणूस किंवा ओबीसीचा कॅन्डिडेट पुढे जाऊ शकणार नाही. आपला कोण नगरसेवक होणार नाही, आपला जिल्हा परिषद सदस्य होणार नाही, आपला आमदार होणार नाही, आपला खासदार होणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे. जेव्हा 1 मराठा लाख मराठा जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा मराठ्यांवर सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या त्यांनाही आरक्षण मिळावं, त्यांच्यावरही अन्याय होऊ नये म्हणून आपण सर्वजण त्यावेळी एकत्रित आलो आणि त्यांच्यासाठी लढा आपण पण उभारला. पण शैक्षणिक आरक्षण त्यांना दिलं गेलं पण ते त्यांना मान्य झालं नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पुन्हा आपलं जे संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे त्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये. पण या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न करतायत हे आपल्याला दिसून यायला लागले, तर हा आपल्यावर होणारा सरळ अन्याय आहे. या अन्यायासाठी हा आपल्यावर होणारा अन्याय आहे. ह्या अन्यायासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली शहरात होणारा हा महा एल्गार मोठा मेळावा आहे आणि या मेळाव्याला आपण सर्वांनी आलं पाहिजे. आज ओबीसी मध्ये बऱ्याच जाती आहेत, त्यामध्ये धनगर समाज आहे, मुस्लिम समाज आहे, वडर समाज आहे, वंजारी समाज आहे, कोळी आहे, माळी आहे, अनेक समाज आपल्या या ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर या सर्व समाजातील प्रमुखांनी
तसेच त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगावं, बैठका लावाव्यात आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्वांनी यावं, यासाठी आज आम्ही प्रमुख लोकांची या ठिकाणी बैठक घेतली आहे. तर आपण सर्वांनी स्वतः आलंच पाहिजे, आपल्या मित्रांना सांगितलं पाहिजे, आपल्या समाज बांधवांना सांगितलं पाहिजे, आपल्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे आणि ओबीसी घटकातील प्रत्येक घटकाला या कार्यक्रमाचं आमंत्रण देऊन आपणही या, आम्हीही येतोय असं सांगून जास्तीत जास्त संख्येनं हा मेळावा आपल्याला सक्सेस करायचा आहे. तर आपण सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी सांगताना थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यावर अन्याय करण्यासाठी मराठा समाजाचा मेळावा आता चालू आहे. त्या समाजाला आपण कुठंतर आपला समाज ओबीसीचा एकत्र आहे हे दाखवून द्या, महत्वाचं आहे. त्यासाठी आज नगरसेवक विष्णू माने साहेब, माजी महापौर संगीता साहेब आणि मधले मॅडम साहेब आणि आपली वर्षाताई याच्या वतीनं आपल्याला त्यांनी सांगायला आलं समाजाच्या आपण ओबीसी समाजामध्ये आहे. ओबीसी समाज एक समाज नाही, मराठा समाज एक आहे, पण त्यांचं संख्या जास्त आहे. आपली कसं आहे, प्रत्येक जातीचे आहे, वडर आहे, धनगर आहे, मुस्लिम आहे, या एकत्र येणे हे आता फार गरजेचं आहे. याच्या पुढं आपल्या पोरा बाळगण्यासाठी हे चांगल्यासाठी आहे. नाही आलो आता तर पुढचं आपल्या ओबीसीचे विषय आपल्याला मिळण्याची शक्यता कमीच आहे. मग ह्या मराठा समाज आला तर मराठा समाजाला तर आपल्याला जेवढे 3-4-5% आहेत समाजातले ते पण आपले काढून जाणार. मग आपल्याला जे सवलती ज्या गोष्टी मिळणार त्या मिळणार नाहीये ओबीसीच्या समाजातनं. आपण आता जास्तीत जास्त करून ओबीसीने एकत्र यावं आणि सगळ्यांनी आल्यावरच आपण कुठेतरी त्यांना हे करू शकतोय. त्या पद्धतीनं आपल्या समाजातल्या लोकांना आणि प्रत्येक आपल्या ओबीसीच्या इथं असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना पण सांगून एकत्र आणण्याचं आपलं काम आहे. आता सध्या ती घडी आहे. त्यासाठी आता मी